हाय मुक्ता. हॅलो मॅम. अभिनंदन. नवरात्री फास्ट चॅलेंज मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 5 किलोचा फॅट लॉस रिझल्ट मिळवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच मॅम. कसं वाटतंय म्हणजे की हा जो काय नवरात्रीचा 9 दिवसाचा फास्ट होता तो करत असतानाचा अनुभव काय आहे तुमचा? ओव्हरऑलच अनुभव छान होता. माझं सुरू होऊन 2 महिने झाले ऍक्च्युली, आणि पहिल्या महिन्याचा कॉन्फिडन्स माझ्यासोबत होता, त्यामुळे हे 9 दिवस माझ्यासाठी जास्त सोपे गेले. आणि जे काय न्यूट्रिशन प्लॅन मला मिळाला होता त्यामुळे कुठेही असं झालं नाही की मला काही कमी पडतंय. ओव्हरऑलच माझा जो 9 दिवस होते ते एकदम छान गेले आणि मला रिझल्ट सगळ्यांसमोर आहे. गुड. तुम्ही 1 ऑगस्टला सुरू केलात आणि आता बरोबर 2 महिने झालेले आहेत आणि तुम्ही सुरुवात केली होती 92 किलोज वरून आणि आता 82 किलोज करंट वेट आहे. तर 10 किलोचा वेट लॉस तुम्हाला मिळालाय फक्त 2 महिन्यामध्ये. तर पुन्हा एकदा अभिनंदन तुमचं. थँक्यू सो मच मॅम. तर याच्यात आता 2 महिन्यापासून तुम्ही जो आता हे काय म्हणजे डाएट फॉलो करतात तर तुम्हाला हेल्थमध्ये काय इम्प्रूव्हमेंट दिसतीये तुमच्या? हो, पहिल्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जो काय आधीचा त्रास होता, मला दम लागायचा, थोडेसे पण मुवमेंट्स केले तर धाप लागायची, ते आता कम्प्लिटली बंद आहे. मी आता बऱ्यापैकी चालू शकते, स्वतःहून सगळे कामं करू शकते. आणि मला थोडं पल्पिटेशन होत होतं कारण खूप जास्त वजन होतं, तो आता पूर्णपणे बंद झालाय. आणि स्टॅमिना पण इम्प्रूव्ह झाला आहे या 2 महिन्यांनंतर. खूप छान. आणि अजून एक असं की माझं लास्ट इयरला ACLचं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे मला जे नी बेंडिंगचा जो इश्यू होता, तर वजन जास्त असल्यामुळे ते प्रॉपर होत नव्हतं, पण आता बऱ्यापैकी कमी झाल्यामुळे ते पण मुवमेंट्स म्हणजे मला प्रॉपर मांडी घालून आता बसता येत आहे पहिल्यापेक्षा. अरे वा, खूप छान. म्हणजे हेल्थमध्ये खूप मोठी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. हो मॅम, अगदीच. व्हेरी गुड. तर अजून आपल्याला आपलं टार्गेट आहे 60 किलोचं. तर आणखी जवळजवळ एक 20 किलोचं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे, 20 ते 22 किलोचं. आणि नक्कीच मला असा म्हणजे खात्री आहे की तुम्ही जसं हा 2 महिन्याचं जे काही जर्नी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने 100% फॉलो करून हा जो काही रिझल्ट मिळवलेला आहे त्या पद्धतीने पुढचं देखील तुम्ही जे काय टार्गेट आहे ते अचीव्ह कराल आणि लवकरात लवकर फुल ट्रान्सफॉर्मेशन तुमचं होईल. आणि पुन्हा एकदा आपण जे काही म्हणतो ना की टेस्टिमोनी फुल ट्रान्सफॉर्मेशन नंतरचे आपण घेऊ. तर पुन्हा एकदा अभिनंदन आणि बेस्ट विशेस. थँक्यू सो मच मॅम.